तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत। काटेवाडीत त्या दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांच्या आईची ते भेट घेणार आहेत। एकीकडे पवार कुटुंबीय शपथविधीला येणार की नाही असे प्रश्न उपस्थित असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे या काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत। सुनेत्रा पवारांच्या फडणवीस लोकभवनाकडे एकीकडे मुंबईत निघालेले आहेत, तर दुसरीकडे बारामतीवर सुद्धा आपण जर पाहिलं तर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत काटेवाडीत। तर मुंबईत सुद्धा एकीकडे घडामोडींना वेग आलेला आहे। बड़ी स्पष्टता के साथ ये बता दूं कि उनके दल की आज बैठक है। बैठक में कौन विधायकों का नेता होगा उसका चयन होगा और चयन के पश्चात दल की तरफ से वे नाम आदरणीय मुख्यमंत्री जी को सौंपेंगे। अब जिस नाम पर भी तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनाकडे रवाना झालेले आहेत। निश्चितच रुबिना, खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आजचा हा शपथविधी अनेक अर्थांनी हा महत्त्वाचा ठरतोय आणि याच शपथविधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनाकडे रवाना झाले अशी आत्ताच आपल्याला माहिती मिळते। त्याची दृश्य सुद्धा आत्ताच समोर आली आहेत। मी सध्या लोकभवनातल्या दरबार हॉलमध्ये आहे, ज्या ठिकाणी आजचा हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडतोय। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो की खऱ्या अर्थानं काही मिनिटांमध्ये या ठिकाणी जो शपथविधीचा कार्यक्रम आहे तो सुरू होईल। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा हा शपथविधी साधारणपणे 5:30च्या सुमारास सुरू होईल। आजपर्यंत आपण अनेक शपथविधी, अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं अनेक राजकीय महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार या दरबार हॉलमध्ये आपण झालेलो आहोत। माध्यमकर्मींना ती संधी मिळाली आहे, परंतु आजचा हा शपथविधी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। राष्ट्रवादीमधलं एक नवीन पर्व, राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाची एक नवी फळी खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या रूपाने जी निर्माण झाली होती ती पोकळी अजित पवारांच्या निधनानंतर आता निर्माण झाली आणि अजित पवारांचा राजकीय वारस म्हणून आज सुनेत्रा पवारांचा हा राजकीय खरं तर प्रवेश म्हणावा लागणार आहे। सक्रिय राजकारणात त्या होत्याच, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ही आजची कारकीर्द आजपासून सुरू होते आणि राष्ट्रवादीची सूत्र सुद्धा त्या हाती घेत आहेत। त्यामुळे आजचा हा शपथविधी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। पवार कुटुंबाचं एकत्रीकरण, राष्ट्रवादीतल्या दोन पक्षांचं विलिनीकरण, राज्यात निर्माण झालेली सगळी राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत सुरू झालेली सगळी ज्या काही घटना आहेत त्या सगळ्यांच्याच पार्श्वभूमीवरती आजचा हा शपथविधी खूप महत्त्वाचा ठरतोय। एकंदर या सगळ्या शपथविधी संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावे या संदर्भातलं पत्र सुद्धा देण्यात आलं। त्याची दृश्य सुद्धा आपण झी 24 तासच्या माध्यमातून राज्याला दाखवली आणि या पत्राच्या माध्यमातून आता हे जे पत्र आहे ते आता मुख्यमंत्री राज्यपालांकडे सुपूर्द करतील आणि त्यावर राज्यपालांची नेमकं काय म्हणणं हे राज्यपालांकडून त्यांना सांगितलं जाईल त्या संदर्भात। तर या क्षणाची याच संदर्भातली मोठी बातमी, राष्ट्रवादीचे आमदार आता लोकभवनात येण्यास सुरुवात झाली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संजय खोडके लोकभवनामध्ये आता उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार आता यायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही वेळामध्ये लोकभवनमध्ये आता उपस्थित होतील। सध्या राज्यातल्या राजकीय परिस्थितीमध्ये अनेक घडामोडी घडतात। खरं तर ही घडामोड सुद्धा अनेक अर्थांनी वेगळी आज ठरते। आज जरी हा शपथविधी उपमुख्यमंत्री पदाचा असला तरी एक कुठेतरी राजकीय अपरिहार्यता आजच्या या शपथविधीमध्ये आहे। त्यामुळे अनेक अर्थांनी खरं तर ही घडामोड राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं, तिथल्या इतिहासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची ठरणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लोकभवनातून लक्ष ठेवून आहेत। आपण पुन्हा एकदा ओमकडे जाऊया। ओम, जसं आत्ता आपण सांगत होतात की वेगवेगळ्या अर्थानं खरं तर आजचा हा शपथविधी बघितला जाणार आहे। संपूर्ण देशाचं किंबहुना लक्ष असणार आहे। 3 दिवसांपूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं अकाली निधन झालं आणि आता त्यांच्या पश्चात त्यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार बसता आहेत। आज त्यांचा शपथविधी होणार आहे। काय काय आणखी तुम्हाला आज त्या वातावरणामध्ये नेमकं अनुभवायला काय मिळते ओम? नक्कीच आपण जर आधी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे नेते जमायला सुरुवात झाली आहे। संजय खोडके असतील किंवा त्यांच्या पत्नी आमदार सुलभा खोडके असतील, हे दोघेही आमदार पती पत्नी, त्यासोबतच राष्ट्रवादीचे इतरही नेते आता या ठिकाणी हळूहळू करून एक एक करून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचा आत्ता उल्लेख आपण केलात की अनेक अर्थांनी हा शपथविधी खूप महत्त्वाचा ठरतो। खरं तर अजित पवारांच्या अकाली दुर्दैवी निधनानंतर जी पोकळी राष्ट्रवादीच्या अंतर्गत स्तरावरती निर्माण झाली आणि खरं तर राज्य मंत्रिमंडळामध्ये
मनामध्ये सुद्धा अजित पवारांच्या निधनानंतर एक पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्याचा प्रयत्न, एका निर्णयाच्या माध्यमातून दोन्ही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न खरं तर या निमित्तानं झालेला आहे. पक्षाच्या प्रमुखपदी सुनेत्रा पवार आणि त्यासोबतच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी देखील सुनेत्रा पवार यांची निवड करून कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या एकंदर नेत्यांकडनं करण्यात येतोय असं दिसतंय. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा या संदर्भामध्ये काही भूमिका घेण्यात आल्याचं आपल्याला कळालं होतं. एकंदर जर आपण पाहिलं तर अनेक अर्थाने हा शपथविधी महत्त्वाचा ठरतोय. पुढच्या राजकारणावर दूरगामी परिणाम देखील या शपथविधीमुळे होऊ शकतात. सुनेत्रा पवारांवरती जो पक्षाकडनं विश्वास व्यक्त करण्यात आलाय, ज्या पद्धतीचा निर्णय हा पक्षाकडनं देण्यात आलाय, या सगळ्या गोष्टींवरती सुनेत्रा पवार कशा पद्धतीने खऱ्या उतरतायत आणि त्यांना जी जबाबदारी देण्यात आली आहे त्या पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्याकडे जी जबाबदारी देण्यात आली, की जी संधी त्यांच्याकडे चालवणार आहे, अर्थात संकटातून आलेली ही संधी आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार या संधीचं सोनं करतात का किंवा सुनेत्रा पवार या आव्हानावर खऱ्या उतरत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40हून अधिक आमदारांचं, राज्यसभा लोकसभेतल्या खासदारांचं, मंत्रिमंडळातल्या 9 मंत्र्यांचं आणि केंद्रातल्या सत्तेचं सुद्धा गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नवीन बॉस मिळाला, नवीन अध्यक्ष मिळाले. या नव्या राजकीय इनिंगकडे कसं पाहिलं जाते आणि याचे रिफ्लेक्शन्स कसे असतात, याचे रिफ्लेक्सेस नेमके कसे जाणवत आहेत, हे देखील पाहावं लागणार. दुसऱ्या बाजूला आणखी अपडेट्ससह काही मिनिटांमध्ये आपण पुन्हा भेटूया. असे संपर्कात राहा, विनंती, असे संपर्कात राहा. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर लोकभवन मधून थेट जोडले गेले.